नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या कर्नाटक दौऱ्यात पुणे ते अजनी, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. अजनी पुणे ही महाराष्ट्रातली 12वी वंदे भारत गाडी असून 881 किमी अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे. नम्म मेट्रो सेवेच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीत आज नागपुरात पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टी समाज माध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण झालं. तसंच आर्थिक फसवणूक झालेल्यांना त्यांची चोरलेली रक्कम परत देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेट प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या 5 जणांना अटक केली आहे. या कारवाईत 44 लॅपटॉप आणि 71 मोबाईल फोन तसंच महागड्या गाड्या, सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त केली. चीनमध्ये चेंगदू इथं सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये भारताच्या ऋषभ यादवनं कांस्यपदक पटकावलं आहे. 10व्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेक वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.